नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उत्सवांसाठी सुंदर आणि आकर्षक उंबरापट्टी रेडी रांगोळी डिझाईन कशी तयार करायची ते तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे अशाच नवीन रांगोळी डिझाईन्सचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। चला तर मग अजिबात वेळ न घालवता आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर सर्वात आधी मी इथे एक OHP शीट घेतलेली आहे, ती कटिंग करून घेतलेली आहे। ज्यानुसार तुम्हाला उंबरापट्टी बनवायची असेल त्यानुसार तुम्ही ही कट करून घ्यायची आहे। इथे मी 100 मायक्रॉन्सची OHP शीट यूज करते। तुम्हाला जर 175 मायक्रॉन्सची OHP शीट यूज करायची असेल तर तुम्ही ती देखील करू शकता, पण 100 मायक्रॉन्सची OHP शीट जी आहे ती रांगोळी जास्त दिवस होल्ड करून ठेवण्यासाठी वापरली जाते। तर तिची जी थिकनेस आहे ती थोडीशी कमी असते ॲज कम्पेअर टू 175 मायक्रॉन्सची OHP शीट। तर मी तुम्हाला प्रेफर करेल की तुम्हीसुद्धा 100 मायक्रॉन्सचीच OHP शीट यूज करायची आहे। तर आता इथे मी फेविक्रिलचा ग्ल्यू यूज करते। तर ग्ल्यूचा जो रेशो आहे तो 70% ग्ल्यू आणि 30% वॉटर हा रेशो घेऊन मी फर्स्ट लेयर इथे तयार करणार आहे। तर हे बघा, माझ्याकडे हे असं मेजरमेंट कप आहे हा, त्यामध्ये मी 70% ग्ल्यू घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये मी 30% वॉटर ॲड करेल। जर तुम्ही इथे बघू शकता, इथे मार्किंगसुद्धा दिलेली आहे, त्या मार्किंगनुसार मी ग्ल्यू हा घेत असते। तर OHP शीट वापरण्याचं कारण म्हणजे ती जास्त मजबूत असते, वॉटरप्रूफ असते आणि त्यामुळे रांगोळी बराच काळ टिकून राहते। आता मी या शीटचं मोजमाप जे करून घेतलेलं आहे, उंबरठ्याच्या आकारानुसार ती डिझाईन काळजीपूर्वक कट करून घेतलेली आहे। आता इथे मी जो ग्ल्यूचा रेशो बनवलेला होता तो मी तुम्हाला दाखवते आहे आणि तो रेशोच यूज करून पुढच्या स्टेपकडे आपण जाऊया। आणि आता ग्ल्यू आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते योग्य असणं खूप महत्त्वाचं असतं। खूप जास्त पाणी घालायचं नाही, मिश्रण एकदम पातळ होतं, रांगोळी व्यवस्थित चिकटत नाही। आता तुम्ही बघू शकता, इथे मी OHP शीटवरती पहिला लेयर लावते आहे। पहिल्या बॉक्समध्ये माझा रेड कलर लावून कंप्लीट झालेला आहे। ही उंबरापट्टी मला 12 डिझाईन्समध्ये बनवायची आहे, म्हणजे प्रत्येक बॉक्समध्ये एक वेगळी डिझाईन येईल। तर त्यानुसार मी कलरसुद्धा तसेच चूज करते आहे। 6 वेगवेगळ्या कलरनी आपण ही शीट बनवणार आहोत। तर आता इथे तुम्ही बघू शकता, माझा पहिला लेयर लावला गेलेला आहे आणि त्यावरती मी रांगोळी पसरवते आहे। तर रांगोळी पसरवण्यासाठी मी इथे हे जे टूल यूज करते आहे हे तुम्हाला कोणत्याही मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जाईल। जर तुमच्याकडे हे टूल नसेल तर तुम्ही आपली चहा गाळायची जी चाळणी असते त्याने सुद्धा रांगोळी गाळून तुम्ही टाकू शकता। तर इथे बघा, मी रेड कलर लावून झालेला आहे। आता मी इथे ग्रीन कलर लावते आहे। एक सोबत दोघं शीटवरती एक सोबत मी कलर अप्लाय करते आहे आणि तुम्ही बघू शकता ब्रश किंवा स्पंजच्या मदतीने सुद्धा तुम्ही लेयर सहज लावू शकता आणि पहिला लेयर संपूर्ण शीटवर एकसारखा लावणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही थोडीशी जागा सोडली किंवा कुठे कुठे तुमचा ग्ल्यू लावायचं राहून गेलं तर रांगोळी ही व्यवस्थित दिसणार नाही। त्यासाठी एकसारख्या प्रमाणात तुम्हाला हा ग्ल्यू लावायचा आहे। त्यासाठी तुमचं ग्ल्यू आणि वॉटर हे मिश्रण एकदम योग्य प्रमाणात असणं खूप गरजेचं आहे। आणि जर ही रांगोळी तुम्ही घरी स्वतः तुमच्या हाताने तयार करत असाल तर अजिबात घाई करू नका, एकदम स्लोमध्ये हे काम करा, हळूहळू काम करा। आणि हे बघा, आता इथे जी रांगोळी टाकलेली होती ती एकसारखी स्प्रेड करून घ्यायची। एक चांगला व्हाईट पेपर घ्यायचा, त्याने ती चांगली रांगोळी जी आहे ती नीट प्रेस करायची, म्हणजे जी एक्स्ट्रा रांगोळी असते ती आपण काढू शकतो आणि इतर कुठल्या पुढच्या रांगोळीसाठी आपण ते इझिली यूज करू शकतो। आणि ही जी रांगोळी आहे ती इझिली सगळीकडे स्प्रेड व्हावी म्हणून आपल्याला हे टूल यूज करावं लागतं। आणि जर पहिला लेयर कंप्लीट झाला आपला तर ही रांगोळी आपल्याला कमीत कमी 30 मिनिटांसाठी पूर्णपणे सुकू द्यायला ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता, इथे आपला पहिला लेयर जो आहे तो पूर्णपणे कंप्लीट होत आला आहे। इथे जसं मी तुम्हाला सांगितलं की मी इथे 6 कलर्स यूज केलेले आहेत आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही कलर यूज करू शकता। रांगोळीचे कलर तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातील। आता दोन्हीही OHP शीटवर आपला पहिला लेयर लावून झालेला आहे। आता हा पहिला लेयर 30 मिनिटांसाठी पूर्णपणे सुकू देणार आहे। हा वेळ आहे तो खूप महत्त्वाचा असतो। जर रांगोळी तुमची नीट ड्राय झाली नाही तर तुम्ही जेव्हा सेकंड लेयर अप्लाय करणार त्यावेळेला तुमचा पहिला लेअरसुद्धा निघू शकतो। लेयर पूर्ण कोरडा झाल्याशिवाय पुढची प्रक्रिया सुरू करायची नाही, त्यामुळे रांगोळी ही अधिक मजबूत बनते।
आणि 30 मिनिटानंतर आपला पहिला लेअर जो आहे तो पूर्णपणे सुकून जातो आणि दुसरा लेअर लावायला खूप इझी होतं. तुम्ही एकदम फास्ट काम करू शकता. दुसरा लेअर लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जिथे जिथे जागा रिकामी राहिलेली आहे तिथे पूर्ण कव्हर करून घ्यायची. आता हे बघा, आपल्या दोन्ही शीट तयार झालेल्या आहेत. पहिला लेअर लावून झालेला आहे, 30 मिनिटांत सुकून झालेला आहेत. आता आपण दुसरा लेअर लावायला घेतो आहोत. दुसरा लेअर लावताना सुद्धा ग्ल्यूचा मी सेम रेशो ठेवलेला आहे, 70% ग्ल्यू 30% वॉटर. तुम्हाला थोडा रेशो कमी जास्त करायचा असेल तुम्ही तो करू शकता, पण जेव्हा तुम्ही पहिला लेअर आणि दुसरा लेअर दोघं सेम ठेवता तर रांगोळी खूप छान दिसते. आणि दुसरा लेअर पहिल्या लेअरपेक्षा अधिक काळजीपूर्वक लावला पाहिजे, कारण की दुसरा लेअर जो असतो त्यामध्येच आपल्याला चान्स असतो की जिथे जिथे जागा रिकामी राहिलेली आहे तिथे तिथे ती जागा सर्व भरून काढायची. रांगोळी नीट स्प्रेड करायची. जर कुठे कुठे आपल्याला वाटते की इथे थोडीशी लेअर कमी झालेली आहे किंवा कुठेतरी लेअर जाड झालेली आहे, तर कमी लेअर जाड बनवण्यासाठी सुद्धा तुम्ही ही स्टेप नीट फॉलो केली तर तुमची रांगोळी ही खूप छान दिसेल. जर तुम्हाला ही रांगोळी अनेक वेळा वापरायची असेल तर ही स्टेप अजिबात स्किप करू नका. सेकंड लेअर म्हणजे रांगोळी जास्त दिवस टिकण्याचं खूप छान ऑप्शन आहे. आणि इथे बघू शकता, जे कलर मी अगोदर यूज केलेले तेच कलर मी इथे यूज करते आहे. सेकंड लेअर लावताना तुम्ही थोडीशी शेडिंगसुद्धा करू शकता. इथेही मला उंबरापट्टी बनवायची होती म्हणून मी इथे शेडिंग केलेली नाही आहे. तुम्ही जर माझे बाकीचे व्हिडिओज बघितले, जसं की जास्वंदीचं फूल, परत झेंडूची फुलं, तर त्यामध्ये मी सेकंड लेअर लावताना खूप छान अशी डिझाईन केलेली आहे. खूप छान असं त्याच्यामध्ये शेडिंग केलेलं आहे. तुम्ही ते सुद्धा बघू शकता. आणि हे बघा, इथे अजून एक नवीन गोष्ट, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जेव्हा कलर स्प्रेड करता तेव्हा तो कलर वेगळ्या ठिकाणी जातो आहे, म्हणजे आता इथे मी ब्ल्यू कलर जेव्हा मी स्प्रेड करते आहे तेव्हा मला असं वाटत होतं की ती रांगोळी थोडीशी ऑरेंजवरती आणि ग्रीनवरती जाते. तर मी हे बघा, दोघं साईडला असं पेपर ठेवून घेतला आणि त्यानंतर ही रांगोळी स्प्रेड केली. म्हणजे माझा जो कलर होता तो फक्त त्याच बॉक्सपुरताच मर्यादित होता, बाहेर कुठेही गेला नाही. म्हणजे बाजूचे जे कलर आहेत ते सुद्धा उठून दिसतात, त्यांना थोडीशीही असं खराब होत नाहीत ते कलर. आणि जो उरलेला कलर असतो तो परत मी असाच ह्या पद्धतीने डब्यामध्ये टाकून घेत असते. आता आपले इथे 3 कलर लावून झालेले आहेत. आता मी इथे ऑरेंज कलर, ग्रीन कलर, पर्पल कलर ह्यासुद्धा तयार करून घेत आहे. तुम्ही बघू शकता, इथे मी फ्लॅट ब्रश यूज केलेला आहे. फ्लॅट ब्रश यूज करण्याचं रिझन म्हणजे त्यामुळे ग्ल्यूचा जो लेअर लावताना जास्त सरफेस कवर होतो. तुम्ही जर बारीक टोकाचा ब्रश यूज केला तर तुम्हाला खूप वेळ लागून जाईल एक बॉक्स कवर करण्यासाठी. तर बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही जो फ्लॅट ब्रश असतो तोच यूज करायचा, जेणेकरून तुमचा वेळही वाचतो आणि ग्ल्यू जो आहे तो लवकर सुकतही नाही. म्हणजे जास्त टाईम लागत नाही ग्ल्यू सुकायला आणि कलरसुद्धा तुम्ही इझिली लगेच स्प्रेड करू शकतात. सेकंड लेअर लावून झाल्यानंतर आता पुन्हा एकदा ही शीट 30 मिनिटांसाठी सुकू देऊया. सुकण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावरच पुढच्या स्टेपला जायचं. तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या शहरातून आहात, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या सिटीमधून बघत आहात, तुम्ही कोणत्या सणासाठी अशी रेडी रांगोळी बनवणार आहात हेही मला नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंट्स मी वाचते आणि मला वाचायला खूप आवडतं. आणि काहीजणं खूप छान छान कमेंट करतात की ताई आम्हाला पुढची रांगोळी ही बनवून दाखवा, तुम्ही ह्या रांगोळीसाठी काय काय यूज केलं, अशा खूप छान छान कमेंट्स मला येतात. आणि एका दिवशी तर एका ताईंनी कमेंट केली होती की मला हत्तीची डिझाईन दाखवा असं. तर मी त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण केली होती. हत्तीची डिझाईनसुद्धा मी माझ्या अकाउंटला पोस्ट केलेली आहे, तुम्ही ती जाऊन बघू शकता. आणि भरपूर अशा कमेंट्स येतात की तुम्ही छान काम करतात, परत तुम्ही कोणता लेअर यूज केला, ग्ल्यूचा लेअर किती घेतला, प्लस तुम्ही रेशो काय घेतला, अशा सगळ्या कमेंट्स मला येतात. मी त्या सगळ्या कमेंट्स वाचते, सगळ्या कमेंट्सची ॲन्सरसुद्धा करते. आणि तुम्हीसुद्धा मला अशाच कमेंट करा, तुम्हाला ही रांगोळी कशी वाटते, तुम्ही ही रांगोळी कुठे यूज करणार आहात, आणि तुम्हालासुद्धा अशी रांगोळी बनवायची असेल तर तुम्ही कोणते कलर यूज करणार हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर हे बघा, आपली जी रांगोळी आहे ती परत 30 मिनिटांसाठी सुकलेली आहे. आपले दोघं लेअर लावले गेलेले होते. सेकंड लेअरसुद्धा मी अर्ध्या तासासाठी सुकवायला ठेवला होता. आणि सेकंड लेअर सुकल्यानंतर अशा ब्रशने जी एक्स्ट्रा रांगोळी असते ती काढून घ्यायची. म्हणजे जेव्हा तुम्ही फायनल वर्क करणार, ॲक्रेलिक कलरने जेव्हा तुम्ही त्यावरती डिझाईन करणार त्यावेळेला जी रांगोळी आहे ती निघणार नाही. आणि
जेव्हा आपण ॲक्रेलिक काम जेव्हा सुरू करतो तर त्यासाठी पहिला किंवा सेकंड लेअर जो आहे तो पूर्णपणे सुकलेला फार महत्त्वाचा असतो. आता या रांगोळीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आउटलाईन. मी काळजीपूर्वक प्रत्येक डिझाईनची बाहेरील जी रेषा असते ती काढते. आउटलाईन म्हणजे एकदम आवडीचं काम माझ्या, त्यामुळे संपूर्ण डिझाईन जी असते ती उठून दिसते. आउटलाईन करताना हात स्थिर ठेवावा लागतो, अजिबात घाई करायची नाही. छोट्या छोट्या गोष्टींचं अंतिम प्रमाण सुंदर बनवतात. आणि एक गोष्ट खूप महत्त्वाची म्हणजे फायनल डिटेलिंग जेव्हा आपण करतो तेव्हा रांगोळी खूप छान दिसते. हे बघा, आता मी इथे फायनल डिटेलिंग सुरू करत आहे. डॉट्स, लाईन्स, छोटे पॅटर्न्स, बॉर्डर्स आणि इतर सजावट हळूहळू करते आहे. हीच ती स्टेप आहे जी संपूर्ण रांगोळीला आकर्षक लूक देत असते. प्रत्येक डिटेलमध्ये वेळ द्या, कारण हस्तकलेत घाईपेक्षा संयम महत्त्वाचा असतो. आणि आता बघा, आपली उंबरठा पट्टी ही रेडी होत आहे. इथे मी शुभ, ओम, परत स्वस्तिक, पाऊल, इथे मी आता तुळशी काढते आहे छोटीशी. आणि इथे बघा तुम्ही सरस्वती काढण्यासाठी इथे मी ब्लॅक कलरच्या मार्करने हळूहळू अशी वरती डिझाईन करून घेतलेली आहे, कारण की ती डिझाईन थोडीशी अवघड असते. आपण इझिली अशी नाही काढू शकत, लगेच ती थोडीशी तिरपी होऊन जाते, कुठे वाकडी होऊन जाते. तर बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही आधी जसं मी आता मार्क केलेलं आहे तसं तुम्ही मार्क करून घ्या, त्यानंतरच त्यावरती फायनल व्हाईट कलरने आउटलाईन करा. तर इथे मी हा असा छोटासा सूर्य काढून घेतलेला आहे. आता आपण कमळ काढतो आहोत. त्यानंतर इथे मी खाली कळस काढणार आहे, शुभ नाव काढणार आहे, लाभ नाव काढणार आहे, श्री नाव काढणार आहे, जेणेकरून आपले सगळे जे सिम्बॉल्स आहेत ते एकाच उंबरठा पट्टीमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातात. आता ही जवळपास पूर्ण होत आलेली आहे. तर ही रांगोळी तुम्ही गणेशोत्सव, दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, लक्ष्मीपूजन, सत्यनारायण पूजा, गृहप्रवेश किंवा कोणत्याही शुभप्रसंगी वापरू शकता. ही फोल्ड करता येते, पुन्हा वापरता येते आणि योग्य प्रकारे जपून ठेवल्यास बराच काळ टिकते. आणि आजच्या व्हिडिओ माझ्यासाठी आणखी एक कारणामुळे खूप खास आहे. ही माझी इंस्टाग्रामवरून मिळालेली माझी पहिली ऑर्डर आहे. जेव्हा मी माझं छोटंसं हस्तकलेचं पेज सुरू केलं होतं तेव्हा एक दिवस अशी ऑर्डर मिळेल अशी मला आशा होती. तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे मला माझी पहिली ऑर्डर मिळालेली आहे. त्यासाठी मी प्रत्येक प्रेक्षकाचे आणि प्रत्येक फॉलोवरचे मनापासून आभार मानते. तुम्ही माझे व्हिडिओ पाहता, लाईक करता, शेअर करता आणि कमेंट करता, त्यामुळेच मला अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळत असते. ही फक्त सुरुवात आहे. मला आशा आहे की पुढेही तुमचा असाच आशीर्वाद आणि असाच पाठिंबा मिळत राहील. जर तुम्हाला ही अशी हँडमेड रेडी रांगोळी हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा, ऑर्डर करा आणि भारतभर शिपिंग उपलब्ध आहे. तुम्ही ऑल इंडिया कुठेही तुम्ही ही ऑर्डर घेऊ शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच नवीन रेडी रांगोळी डिझाईन्स, DIY व्हिडिओज आणि नवीन कलेक्शनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवरती देखील फॉलो करू शकता आणि तिथेच मी ऑर्डर घेत असते. व्हॉट्सॲप नंबरसुद्धा माझा तिथे दिलेला आहे. मी ह्या व्हिडिओच्या शेवटी देखील व्हॉट्सॲप नंबर देईल. तुम्हाला ही रांगोळी ऑर्डर करायची असेल तर तुम्ही मला सिम्पल व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. तर ही माझी पहिली ऑर्डर आहे. ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि माझ्या ज्या पहिल्या कस्टमर आहेत त्यांनासुद्धा मी विचारेल की ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली, तुम्हीसुद्धा मला कमेंट करून सांगा. तर त्यांचा काय रिस्पॉन्स येतो ते सुद्धा मी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगेल. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि सण अधिक सुंदर बनवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.